हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की स्वामी समर्थांचं पारायण मी कशा प्रकारे केलं। तर आज होता नवरात्रीतील 7वा दिवस आणि आजचा रंग होता नारंगी म्हणजेच ऑरेंज कलरचा। तर त्या कलरचे देखील वस्त्र देवीला परिधान करायचे होते। तर ते अगोदरच म्हणजेच मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतले होते, कारण वेळेवरती जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की वेळेवर काहीच होत नाही, त्यामुळे अगोदर जर आपण प्रिपरेशन करून ठेवलं तर सर्व व्यवस्थित होऊन जातं। तर सर्वात पहिल्यांदा जी मी स्वामी सेवा काल केली होती तर तिच्याच उत्तर पूजा करायची होती, म्हणजे ती सेवा म्हणजेच उचलून घ्यायची होती। त्यामुळे हळूहळू म्हणजे मी पूजा उचलण्यासाठी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर ज्या तुम्ही समय बघत आहात तर ह्या म्हणजेच अखंड चालू होत्या। त्याचबरोबर जो तुपाचा दिवा असतो तर तो देखील मी प्रत्येक सेवेमध्ये लावत असतो, म्हणजेच कोणतीही सेवा मी जेव्हा करत असतो तर तेव्हा तुपाचा दिवा मी माझ्या सेवेमध्ये ठेवत असतो लावून, आणि त्यानंतरच मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। त्यानंतर जी काही पूजा मांडणी मी केली होती तर तिच्यावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं। त्यानंतर आपण जेव्हा ही पूजा वगैरे उचलतो, म्हणजेच आपण कोणत्याही देवीची किंवा देवतेची जेव्हा पूजा करतो तर तेव्हा उचलण्याच्या अगोदर आपण त्यांची एक आरती करून घ्यायची। त्यानंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही ती पूजा मांडणी उचलू शकता। तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची एक आरती करून घेतली आणि त्यानंतर मग पूजा उचलण्यासाठी मी सुरुवात केली। आणि सर्वात पहिल्यांदा म्हणजे जेव्हाही आपण पूजा उचलतो तर तेव्हा आपल्याला हातावरती थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्या अक्षतानंतर आपल्याला पूजेवरती आपल्याला टाकायच्या आहेत, म्हणजे जी काही तुम्ही पूजा वगैरे केली असेल तर त्याच्यावरती तुम्ही त्या अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही पूजा उचलू शकता। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी कालची स्वामी सेवा होती तर स्वामींनी खूप छान प्रकारे माझ्याकडून करून घेतली आणि खरंच म्हणजे स्वामीच आपल्या हातून सेवा करून घेतात, फक्त आपली इच्छा पाहायची। म्हणजेच जेव्हाही आपण सेवा वगैरे करतो तर तेव्हा आपली जर इच्छा असली सेवा करण्याची तर आपल्या हातून ती सेवा होऊनच जाते। तर तुमच्यासोबत मी काल हा व्हिडिओ शेअर केला होता। तर आजचा होता रविवार, म्हणजेच कालच्या शनिवार होता। तर ऑफिस बरोबरच ही जी काही सेवा असते तर ते मी करत असतो, म्हणजेच टाईम बरोबर मॅनेज करावा लागतो, कारण थोडंसं इकडे तिकडे झालं तर सर्व नेम चुकतो। त्यामुळे जो काही टाईम मॅनेजमेंट असतो तर ते मी अगोदरच म्हणजेच करून ठेवतो। आणि जे काही मला पूजेला सामान लागणार होतं तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते शेअर केलंच की जे काही मला पूजेला साहित्य लागणार होतं तर ते मी अगोदरच काढून घेतलं होतं, जेणेकरून वेळेवरती आपल्याला काही होत नाही। कारण जे काही पूजेची भांडी वगैरे असतात तर ते आपल्याला क्लीन करावी लागतात, नाहीतर ती म्हणजेच आपण जर तशीच ठेवली क्लीन करून तर ती काळ होतातच। म्हणजे पितळेची किंवा तांब्याची जी काही भांडी असतात तर ती काळी पडतातच। त्यामुळे जेव्हाही आपण पूजा करतो तर तेव्हा आपल्याला ती म्हणजेच क्लीन करून घ्यावी लागतात। तर जी ॲक्लिन पावडर आहे तर तिने मी ती सर्व भांडी क्लीन करत असतो आणि खरंच ती खूप युजफुल ठरते पावडर, कारण तिचा कोणताही हार्मफुल इफेक्ट आपल्या हातावरती होत नाही। हळूहळू आता पूजा मांडणी माझी जी होती तर ती मी हळूहळू उचलत होतो। तर सर्वात पहिल्यांदा जे काही म्हणजे दिवे मी माझ्या पूजेमध्ये यूज केले होते तर सर्व मी एका म्हणजे प्लाटामध्ये काढून घेतले। म्हणजेच जे काही तुम्ही पूजेचं साहित्य पूजेमध्ये यूज करता त्यानंतर त्या पूजेच्या साहित्याचं आपण काय केलं पाहिजे, तर जे काही फुलं किंवा वस्त्रमाळ असतात तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये आपण ते सोडू शकतो, किंवा जे काही नारळ तुम्ही यूज करत असाल पूजेमध्ये तर ते देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता। त्याचबरोबर जी रांगोळी आपण पूजेमध्ये यूज करतो तर ती देखील तुम्ही म्हणजेच निर्माल्यामध्येच टाकून देऊ शकता, कारण आपण जेव्हा ही रांगोळीचा आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर ती म्हणजेच आपल्या पूजेचाच एक भाग होते। त्यामुळे ती इकडे तिकडे टाकल्यापेक्षा आपण निर्माल्यामध्येच टाकावी। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा ही कोणती सेवा करतो तर तेव्हा आपण स्वास्तिक काढून घेत असतो। तर स्वास्तिकाची देखील म्हणजे जेव्हाही आपण पूजा उचलतो तर तेव्हा देखील आपण स्वास्तिकाची पूजा केली पाहिजे आणि त्यानंतरच आपण पूजा उचलायची आहे। तर तुम्ही बघू शकता आजचा कलर होता ऑरेंज कलर, तर तो देखील म्हणजेच मी त्याची देखील पूजा करून घेतली। म्हणजेच देवीच्या समोरच जे काही वस्त्र आपण देवीला परिधान करणार आहोत तर त्याची पहिल्यांदा मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतो आणि त्यानंतरच ते देवी आईला मी परिधान करतो। यानंतर जी काही रांगोळी मी काढली होती तर ती देखील मी अशा प्रकारे म्हणजे सर्व उचलून घेतली आणि म्हणजेच माझ्याकडे एक बाऊल आहे तर त्याच्यामध्येच जे काही निर्माल्याचं साहित्य असतं तर ते मी टाकत असतो, जेणेकरून मला ते सोयीस्कर होतं म्हणजेच बाहेर टाकण्यासाठी। म्हणजे जिथेही मी निर्माल्याचं साहित्य टाकतो म्हणजेच जे झाडाचं बूड असतं तर तिथेच मी निर्माल्याचं सामान टाकून देतो, कारण इकडे घरांमध्ये बरीचशी जागा सोडली जाते, जेणेकरून इकडे झाडे म्हणजेच घरामध्येच लावतात। त्यामुळे जे काही मला निर्माल्याचं साहित्य टाकायचं असतं तर ते मी झाडांच्या बुडामध्येच टाकून देतो, जेणेकरून त्याचा यूज म्हणजेच खताच्या रूपामध्ये होऊन जातो आणि इकडे तिकडे देखील पायंदळी तोडवल्या जात नाही। तर शक्यतो मी तर अशा प्रकारेच करतो, तर तुम्ही देखील निर्माल्यामध्ये टाकू शकता। अशा प्रकारे जी स्वामींची मी पूजा मांडणी केली होती तर ती आता माझी उचलून झाली आहे। यानंतर आता देवी आईला मी वस्त्र परिधान करणार आहे। नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते, त्यांना कालीमाता असंही म्हणतात। दुर्गा देवीचं 7वं रूप म्हणजे कालरात्री। ही देवी वाईट लोकांचा सर्वनाश करण्यासाठी पृथ्वीवर येते असे मानतात। या दिवसाला महासप्तमी असंही म्हणतात। या दिवशी देवी कालरात्रीची पूजा
पूजा केली जाते। असं मानलं जातं की दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी कालरात्रीचं रूप सर्वात रागीट आहे। जेव्हा पृथ्वीवर खूप पाप वाढतं तेव्हा त्या वाईट लोकांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात। त्यांना अंधकार दूर करणारी देवी असंही म्हणतात। जे भक्त त्यांची पूजा करतात त्यावर देवी कालरात्री नेहमी कृपा करतात अशी मान्यता आहे। देवीच्या भक्तांना अकाली मृत्यूची भीती वाटत नाही। दुर्गा देवीचं एक भयंकर रूप म्हणजे कालरात्री। नवरात्रीमध्ये 7व्या दिवशी देवी कालरात्रीच्या पूजेला खूप महत्त्व आहे। त्यांचं नाव कालरात्री आहे। या नावाचा अर्थ म्हणजे काळोखी रात्र असा होतो। हे नाव त्यांच्या भयानक रूपाची ओळख करून देतं। जेव्हा देवी कालरात्री खूप रागावतात तेव्हा त्यांचं रूप खूप शक्तिशाली आणि भयंकर दिसतं। देवी कालरात्रीचा रंग काळा असतो। त्यांचे केस मोकळे आणि विखुरलेले असतात। हे रूप अंधारात प्रतीक मानलं जातं। त्यांच्या गळ्यात मुंडमाळा असते जी विजेसारखी चमकते। देवी कालरात्री वाईट शक्तींचा नाश करतात। त्या आपल्या भक्तांचं रक्षण करतात। जरी त्यांचं रूप अंधारात भयानक दिसत असलं तरी देवी भक्तांसाठी तितकीच करुणामय आहे। त्यांच्या येण्याने वाईट लोकांचा नाश होतो व त्या भक्तांचे रक्षण करतात। देवी कालरात्रीच्या पूजेला खूप महत्त्व आहे। देवी कालरात्रीच्या कृपेमुळे भक्तांच्या मनातील प्रत्येक प्रकारची भीती दूर होते। कालरात्रीचे भक्त खूप धाडसी बनतात आणि कोणत्याही संकटांना घाबरत नाहीत। देवींच्या भक्तांना अकाली मृत्यूची भीती वाटत नाही। देवी कालरात्रीच्या आशीर्वादाने भक्तांच्या सर्व शत्रूंचा नाश होतो। यामुळे ते नेहमी यशाच्या मार्गावर पुढे जात राहतात। याचा अर्थ असा की देवी कालरात्री आपल्या भक्तांना नेहमी सुरक्षित ठेवतात आणि त्यांचं रक्षण करतात। देवी कालरात्रीला गूळ आणि गुळापासून बनलेले पदार्थ खूप आवडतात। याचं कारण असं आहे की देवी कालरात्रीचा स्वभाव खूप रागीट आहे। रागाची उष्णता शांत करण्यासाठी गोड पदार्थांची गरज असते। याच कारणामुळे देवी कालरात्रीला मालपुड्याचा नैवेद्य दाखवला जातो। असं मानलं जातं की यामुळे देवी कालरात्री खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात। तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आता देवी आईला मी म्हणजे सजवून घेतलेलं आहे आणि जी काही मला ज्वेलरी देवी आईला परिधान करायची होती तर ती देखील मी देवीला घालून घेतली। त्याचबरोबर जे वस्त्र मला देवी आईला परिधान करायचे होते म्हणजेच ऑरेंज कलरचे तर याच्यावरती देखील म्हणजे जी ओढणी होती तर ती आली होती पण ती थोडीशी छोट्या साईजची असल्यामुळे तिचा मी यूज केला नाही। म्हणजेच माझ्याकडे जे दुसरे कोल्हापूर देवीचे वस्त्र आहे म्हणजेच त्या पॅटर्नमध्ये वस्त्र आहे तर त्याचाच मी पदराचा इथे यूज केला कारण त्याचा जो पदर आहे तर तो बराचसा मोठा आहे आणि याच्यावरती देखील तो कलर सूट करत होता कारण जो ऑरेंज कलर आहे तर त्याची जी बॉर्डर आहे तर ती थोडीशी रेड आणि पिंक कलर अशामध्ये आहे। त्यामुळे त्याच्यावरती लाल कलर म्हणजेच थोडासा सूट करत होता। त्यामुळे देवी आईला मी तोच परिधान केला आणि त्यानंतर देवी आईला मी गजरा देखील परिधान करून घेतला। त्याचबरोबर जो मंगल कलश होता तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतला आणि जे काही फुलं होते तर म्हणजे शिळी जी फुलं होती तर ती देखील मी उचलून घेतली आणि जी नवीन फुले मी आणली होती तर ती देवी आईला मी परिधान केली। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि त्याचबरोबर जी देवी आईची म्हणजे 7व्या दिवसाची सेवा होती तर ती देखील खूप छान प्रकारे झाली। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।